Hi friends. In last video, we have studied Rutherford's alpha particle scattering experiment, his observation and his conclusions. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. Rutherford's first conclusion was atom contains lot of empty space. His second conclusion was whole mass and positive charge of the atom is concentrated at the central part of the atom. He called that central part as nucleus. And his third conclusion was the size of nucleus is very small as compared to the size of atom, and it is around 10 raised to minus 50 meter. Based on this conclusion, Rutherford proposed his own atomic model. His first hypothesis was the whole mass and positive charge of the atom is concentrated at nucleus. His second hypothesis was electrons revolve around this nucleus in circular orbits, like planets revolve around the sun in circular orbits. म्हणजे काय की इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये फिरतात, जशी आपली पृथ्वी ही सूर्याभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते. His third hypothesis was the size of nucleus is very small compared to the size of atom, and the size of nucleus is about 10 raised to minus 15 meter. So these are the three hypotheses made by Rutherford. But again, sorry, कारण Rutherford's atomic model ला सुद्धा काही drawbacks आहेत. So the first drawback of Rutherford's atomic model is, according to electromagnetic theory, accelerating charge emits the radiation or emits the energy. Here, according to Rutherford's atomic model, electron is revolving around the nucleus. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतोय, म्हणजे इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटिंग अराउंड दिस न्यूक्लियस. सो दिस ऍक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन मस्ट इमिट सम एनर्जी, मस्ट इमिट सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. सपोज मी एखाद्या कॉलेजच्या ग्राउंडवर रनिंग करतो. पहिल्या राऊंडला काय होईल की माझ्यामध्ये खूप एनर्जी असेल, मी खूप फास्ट पळेल. सेकंड राऊंडला काय होईल की माझी एनर्जी हळूहळू कमी व्हायला लागेल आणि माझा पळण्याचा स्पीड कमी कमी होईल. थर्ड राऊंडला माझी एनर्जी आणखी कमी होईल. फोर्थ आणि फिफ्थ राऊंडला काय होईल की माझी एनर्जी एवढी संपेल की मी रनिंग करायचं थांबेल. सेम गोष्ट इलेक्ट्रॉनच्या बाबतीत घडते. जर इलेक्ट्रॉन ऍक्सलरेट होतोय तर क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीनुसार इलेक्ट्रॉननी एनर्जी इमिट केली पाहिजे, बरोबर. मग इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियस भोवती फिरतोय, हळूहळू इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी कमी होत जाईल. मग इलेक्ट्रॉनची एनर्जी जर कमी कमी होत गेली तर मग इलेक्ट्रॉनची ऑर्बिटची रेडियस सुद्धा कमी कमी होत जाईल आणि शेवटी काय होईल की इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी कमी होईल की शेवटी तो न्यूक्लियस वरती जाऊन पडेल. मग हे काय सांगतं की इलेक्ट्रॉनिक ऍटम इज अनस्टेबल. बट तुम्हाला माहिती आहे ऍटम अनस्टेबल आहे का? नाही, ऍटम इज स्टेबल. सो दिस इज द फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ Rutherford's atomic model. The second and last drawback of Rutherford's atomic model is, as energy of electron decreases continuously, atom must emit the radiation of different frequency. But this is not the case. Atom emits the radiation of single frequency. हे एक्सप्लेन करण्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देतो. हे लॅम्प्स तुम्ही पाहिले असतील. यांना म्हणतात सोडियम वेपर लॅम्प्स. हे सोडियम वेपर लॅम्प्स एकाच प्रकारची फ्रिक्वेन्सी असलेले रेडिएशन इमिट करतात. ते येलो लाईटची फ्रिक्वेन्सी असलेले रेडिएशन इमिट करतात. असं होत नाही की 9 वाजता ऑन केले की येलो लाईट, 10 वाजता ते ग्रीन लाईट इमिट करतात, असं होत नाही. त्यांची फ्रिक्वेन्सी, ते जे रेडिएशन इमिट करतात त्यांची फ्रिक्वेन्सी ही एकच असते. सो ऍटम्स इमिट द रेडिएशन ऑफ single frequency. So these are the two drawbacks of Rutherford's atomic model. So that's it for today's video. I hope you understood the Rutherford's atomic model. जर तुम्हाला काही शंका असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.